मुंब्र्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचारानंतर हत्येच्या प्रकरणाची ही बातमी आहे। निरंजन डावखरेंची मुंब्र्यातील डीसीपी सुभाष बुरसेंसोबत चर्चा आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्या, भाजप महिला कार्यकर्त्यांचीही ही मागणी। मुंब्रा पोलीस ठाण्यासमोर भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। तर मुंब्रा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती। त्यानंतर निरंजन डावखरे यांनी मुंब्र्यातील डीसीपी सुभाष बुरसेंसोबत चर्चा केली आहे। याच्यामध्ये आम्ही आज बुरसे साहेबांची भेट घेतली आणि याच्यामध्ये कालपासून सातत्याने ही मागणी आमच्या सगळ्यांची आणि सर्व लोकांची आहे की याच्यामध्ये कडक शासन या आरोपीवर झालं पाहिजे, जेणेकरून याच्या पद्धतीची अशा प्रकारची कुठलीही घटना होता कामा नये। लोकांना याच्यामधनं एक चांगला संदेश गेला पाहिजे आणि डीसीपींनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। याच्यामध्ये त्यांनी कठोरमधली कठोर जी कारवाई होऊ शकते त्याच्या संदर्भातले सेक्शन्स या इकडे टाकलेले आहेत। जनभावना जी आहे त्याच्यामध्ये समोर जो त्याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावरती फाशीची कारवाई झाली पाहिजे, हीच मागणी आमच्या सगळ्यांची आहे। तर या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे, मुख्यमंत्र्यांशी आपण बोलणार आहोत, गृहमंत्री देखील आहेत। ज्या पद्धतीनं बर्फी घटना घडली, त्यानंतर इथली घटना घडली, मुलीची निर्गुण हत्या केलेली, बलात्कार करून हे प्रकार कुठेतरी थांबायला नाही पाहिजेत आणि यासंदर्भात काय चर्चा करणार आहात? नाही, निश्चितपणे हे अशा प्रकारची घटना ही कोणालाही मान्य नाही आणि अशा प्रकारच्या घटना या निश्चितपणे थांबल्याच पाहिजेत। शासन अजून कडक होऊन याच्यावरती कारवाई जास्तीत जास्त प्रमाणात आपण ज्या वेळेस आरोप्यांवरती कारवाई होते त्यावेळेस निश्चितच एक संदेश याच्यामधनं आपण द्यायचं काम केलं पाहिजे आणि मला पूर्ण विश्वास आहे की याच्यामध्ये कडक कारवाई केल्यानंतर आपल्याला एक चांगला संदेश समाजामध्ये देता येईल। सर, या ठिकाणी पोलीस स्टेशन जवळ आहेत आणि अशा ठिकाणी घटना घडली, त्यासोबत नागरिकांनी आरोप केला की या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नशा विकली केले जाते, त्यामुळे याच्यावर सुद्धा मोर्चे देखील झाले। नाही, याच्यामध्ये आम्ही अजून एक गोष्ट प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या नजरेत आणून दिली की इकडे अनेक पॉईंट्स असे आहेत की याच्यामध्ये काही चुकीचे या इकडे कामं चालतात, ड्रग्सच्या संदर्भातलं असेल किंवा नार्कोटिक्सच्या संदर्भातलं असेल, याच्यामधले काही पॉईंट्स आमच्याही कार्यकर्त्यांनी या इकडे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलेत। याच्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे, त्या दृष्टिकोनाने कारवाई होईल। सर, आपल्या कार्यकर्त्यांनी सर याच्या आधी पण निवेदन दिले, मात्र